संपूर्ण लक्ष जिथून ज्योत चालू झाली त्या भागाकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर ज्योतीच्या मध्यभागी एकटक लख उजेड जिथं आहे, जिथं येऊन बरोबर काळी बाजू, काळा रंग जिथं संपतो आणि ज्योत चालू होते, उजेड चालू होते, त्या भागाकडे एकटक पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर ज्योतीची वरील बाजू, सर्वात वरची बाजू, जी टोकाची बाजू आहे, ती पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकटक एकाग्र चित्ताने त्या ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त वरील बाजूने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर ज्योतीपासून निर्माण झालेल्या छटा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजूबाजूला ज्योतीपासून उजेड ज्याप्रमाणे मिळतो त्या उजेडाकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्योतीच्या चारही बाजूने, चहू बाजूने लख प्रकाश पसरत आहे. त्या ज्योतीच्या छटा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता त्या ज्योतीमध्ये तुम्हाला कोणती तरी एखादी मूर्ती दिसते, मनातल्या इच्छित देवतेचं रूप त्या ज्योतीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जी एखादी व्यक्ती प्रेम करते, आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतोय त्या व्यक्तीचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ती आई असेल, वडील असेल, मुलं असतील, काही हरकत नाही. इच्छित देवता असेल, त्या देवतेचं रूप जास्त फायदेशीर आपल्या शरीरासाठी असणारा अभ्यास आपण एकाग्रचित्त होऊन त्या ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच वेळेस आपल्याला आपल्या शरीराला, मनाला शांतता मिळू शकते. संपूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे एकाग्र चित्ताने लक्ष करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजूबाजूला कुठेही न बघता त्या ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणत्याच प्रकारे आजूबाजूला न बघता आता सावकाश दोन्ही हात वर घ्यायचे, डोळे बंद करायचे. सावकाश दोन्ही हात वर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, जोरदार घर्षण करायचंय, जोरदार घर्षण करायचंय. निर्माण झालेली ऊर्जा सावकाश दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायचंय. पुन्हा एकदा दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, जोरदार घर्षण करायचंय. निर्माण झालेली ऊर्जा संपूर्ण शरीराला, संपूर्ण कानांना, कंठांना, सावकाश